नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी मित्रांनी कपाशी पिकाची लागवड केलेली आहे आणि लागवड करून जर 7 ते 8 दिवस झाले असेल किंवा कपाशी उगवून जर 8 ते 9 दिवस झाले असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तणनाशकाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या शेतामध्ये जास्त खूप तण असेल, तर तुम्ही तणनाशकाचा वापर करा. जर कमी तण असेल, तर पाळी वगैरे आणून निंदूनच घ्या. जर निंदणं शक्य होत नसेल, जर पाऊस वगैरे चालू असेल, तण खूप प्रमाणात असेल, तर त्यासाठी तुम्ही तणनाशकाचा वापर केला पाहिजे. तर कुठलं तणनाशक फवारलं पाहिजे, चांगले रिझल्ट येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे टाटा कंपनीचा केवळ 18 जबरदस्त मालिक्यूल आलेला आहे. याच्यामध्ये मालिक्यूलचा विचार केला तर पायरोथेबॅक सोडियम त्याच्यामध्ये 6% आहे आणि केजफॉल इथेल 4%. म्हणजे गोल पानाचं आणि लांब पानाचं असे दोन्ही प्रकारची तण त्या ठिकाणी नियंत्रित होणारं हे एक तणनाशक आहे. आता याचा वापर तुम्हाला कसा करायचा, किती ml करायचा. शेतकरी मित्र, तुम्ही जर 12 लिटरचा जो पेट्रोल पंपाने फवारणी करत असाल, तर तुम्हाला प्रति पंप 45 ml 40 ते 45 ml वापरायचा. जर तुम्ही चार्जिंगचा बॅटरी पंप वापरत असाल 18 ते 20 लिटरचा, तर तुम्हाला प्रति पंप 50 ml तुम्हाला याचा वापर करायचा आहे. आता वापर करायची योग्य वेळ कुठली, तर शेतकरी मित्र, बरेच शेतकरी मित्र म्हणतात आम्ही हे औषध फवारलं, ते औषध फवारलं, पण त्याचे म्हणावे तसे रिझल्ट आले नाही. तर रिझल्ट न येण्याची कारणं काय, तर ते मी तुम्हाला सांगतो. तसे रिझल्ट न येण्याचे कारण म्हणजे मुख्य म्हणजे तुम्ही योग्य वेळी फवारणी न करणे. आता फवारणी काय, बरं शेतकरी मित्र काय करतात की खूप मोठं गवत झालं, 4-4, 5-5 पानाचं गवत झालं, तुमची कपाशी लागवड करून 20-25 दिवस झाले, जर तुम्ही जितक्या उशिरा फवारणी करताल तणनाशकाची, तितके रिझल्ट तुम्हाला कमी मिळणार. कारण कंपनीचा लेबल क्लेम काय सांगते, कंपनी काय सांगते की तुम्हाला तणनाशक कुठलंही फवारायचं असेल, तर तणे 2 ते 3 पानावर असणं गरजेचं आहे. तण जर 2-3 पानावर असेल, तर ते बाल्यावस्थेमध्ये असतं आणि बाल्यावस्था ही मारणं सोपे जाते. जर एकदा ते मोठं झालं, त्याचे मुळे स्ट्रॉंग झाले जमिनीमध्ये, तर त्याला वरून तुम्ही फवारलं तरी वरून पानं करपणार आणि परत त्याला फुटे वगैरे फुटण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही याचा वापर करताना कपाशी उगवून आल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तणे 2 ते 3 पानावर असताना तुम्हाला करायचं आहे. प्रति एकाला 450 ml वापरायचं आहे. प्रति पंपामध्ये 40 ते 50 ml वापरायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली, तर निश्चित तुमच्या कपाशी पिकामधील बऱ्याच प्रकारचे तण नियंत्रित होणार आहे. जर तुम्हाला याचा चांगला रिझल्ट घ्यायचा असेल, तर त्यासाठी ठिकाणी तुम्हाला प्रति एकर 450 ml वापरायचं आहे. मेन म्हणजे त्या ठिकाणी तुमचं गवत 2 ते 3 पानावर असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमचं पाणी स्वच्छ असणं गरजेचं आहे. पीएच मेंटेन करणं गरजेचं आहे. जर पीएच मेंटेन करायचं असेल, तर त्या तुम्ही पीएच मेंटेन करण्यासाठी इंडोसिस कंपनीचं गोगो त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा इतर कुठल्याही कंपनीचं पीएच बॅलन्सर असेल, तर पीएच बॅलन्सर तुम्ही घेऊ शकता. गढूळ पाणी घ्यायचं आणि पाणी साफ घ्यायचं आहे आणि फवारणी करताना पर एकरला कमीत कमी 150 लिटर पाणी वापरणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी मित्र काय करतात, त्या ठिकाणी एकरी 4-5 पंपच करतात 12 लिटरचे, म्हणजे 60 लिटर पाणी मारतात. जर तुम्ही अशा पद्धतीने कमी पंप केले, जर कमी प्रमाणात जर फवारणी केली पाण्याची, तर त्या ठिकाणी खूप तुम्हाला रिझल्ट कमी मिळतात. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा. धन्यवाद.